आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। भाजपा प्रणित महायुतीने महिलांना लाडकी बहिणी योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू केली। या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले, परंतु ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची कात्री लागली। आपलेच पैसे आपल्याला देण्याचा प्रयत्न म्हणजे सरळ लोकांची फसवणूक केली आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीला आलेल्या सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी घणघणीत टीका जयश्री पाटील यांनी केली। सांगली विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा माधवनगर येथे झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान कॉर्नर सभा झाली। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी हर्षवर्धन पाटील, गीतांजली पाटील, शशिकांत आवटी यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी त्यांनी गोसावी गल्ली, रविवार पेठ, पाण्याची टाकी, कॉटन मिल चाळ, अभिजित नगर, चांदणी चौक, अहिल्यानगर यासह आदी ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला। अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील म्हणाल्या, भाजपा सरकारच्या मुख्य 12 योजना आहेत, त्या तळागाळातल्या महिलांच्या पर्यंत पोहोचतच नाहीत। या योजना ठेकेदारांच्या भल्यासाठी आहेत। ठेकेदारांचे भलं करण्याचं काम भाजप सरकारनं केलं आहे। मोदी सरकारनं जनतेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवले आणि राज्य सरकारने 1500 दिले। यामुळे महायुती सरकारकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत। महागाई, बेरोजगारी, कररूपी पैशांची चोरी, सर्वसामान्य जनतेवर घरपट्टीपासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा, श्रीमंतांना सूट पण गरिबांची लूट असा कारभार सध्या राज्यात सुरू आहे। लोकांची फसवणूक करणारे हे सरकार याविरोधात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली, तसेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याची कटिबद्ध असल्याचे मतही जयश्री पाटील यांनी व्यक्त केले। माधवनगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झोपडपट्टीवासियांचे स्थलांतर करण्याची ग्वाही दिली। यावेळी सरपंच अंजू थोरो, पंचायत समिती उपसभापती उदय पाटील, माजी उपसरपंच माणिक पाटील, अमर पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे, दत्ता शिंदे, संजय गोसावी, अनिल गोसावी, प्रताप विचारे, स्वप्नील जमदाडे, किरण पवार, बबन आवळे, नितीन पाटील, बाळासाहेब मगदूम, दीपक कांबळे, अण्णा बेले, मोहन कांबळे, रवी बेले, मोहन पाटील, मनोज पाटील, तेजस पाटील, गणेश देशमुख, निजाम पठाण, रेखा शेंडे, सुनीता जाधव, जितेंद्र मासाळे, प्रकाश माळी, जयवंत सटाले, दिलीप खाडे, ॲडव्होकेट फारुख मुजावर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीनिमित्त उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू, तुम्हाला आता आतापर्यंत आहेत त्या ताईंनी पण सांगितलं की ते पिशव्यातून सगळ्यांचं त्रास होतो बायकांना। तुम्हाला माहिती की माधवनगरमध्ये बऱ्याचशा आपल्याकडे अनेक अशा योजना आहेत किंवा प्रशिक्षण आपल्याला देता येतं, त्याच्यातनं आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील। आणि कुठलीही गोष्ट करायची तर माणसाला कष्ट आणि पाठपुरावा करण्याची तयारी असली तर सगळ्या गोष्टी, तर अशी सगळ्या कुठलीही गोष्ट असू दे माणसाच्या जीवनात, तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्व तयारी सगळं करायला लागते। त्यामुळं इलेक्शन होऊन जाईल, पण समस्या या सुटल्या पाहिजेत। त्या समस्या सोडवण्यासाठी आपणाला वहिनींना या ठिकाणी मतदान करायचं आहे। आणि त्यांचं चिन्ह आहे काय? हिरा। काय चिन्ह आहे? हिरा। काय चिन्ह एकदा सर्वांनी सांगा? हिरा। 8 नंबरचं चिन्ह। 8 स्वाभिमान अस्तित्वाचं तुम्हाला जे मत दिलेलं आहे, मताचा अधिकार दिलेला आहे,
त्याचा योग्य उपयोग तुम्ही या ठिकाणी करावं आणि हिराच्या समोरचं बटन दाबून वहिनींना, सर्वसामान्यांचा, महिलांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवूया एवढेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. जय